लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होतं आहे. मंत्री बाबासाहेब पाटील आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे, तर अनेक ठिकाणी युती झालेली नाही. किती फटका बसेल युतीचा असं वाटतं? आता मतदानाचा अंदाज येतो आहे. युती ज्या झाली तिथं फायदा निश्चितपणे आहे आणि मग जिथं नाही तिथं थोडंसं कट्टाकट्टी आहे. म्हणजे राष्ट्रवादीच्या किती जागा अंदाज येऊ शकतो किंवा भाजपाच्या किती येऊ शकतात? एक सांगता येते की असं आपल्या जागा किती येतं किंवा त्यांच्या मला सांगता येणार नाही, पण महायुतीची सत्ता येऊ शकते लातूरमध्ये. सुरुवातीला असं वाटत होतं की मग भाजप आणि राष्ट्रवादी मिळून जिल्हा परिषदेमध्ये जातील, मात्र आता काँग्रेसनं हे आव्हान जे आहे ते निर्माण केलं दिसतं आहे. केलं तरी बी महायुतीची सत्ता लातूर जिल्हा परिषद येते. उदगीरमध्ये काय स्थिती असेल? उदगीर बी ते महायुती झालेली आहे आणि सक्षमपणानं संजय भाऊ लढत दिवला आहेत. काय आज मतदान होतं आहे, मतदानाचा टक्का जर आपण प्रत्येक वेळेला लक्षात घेतलं तर 60, 65, 70% फार तर मतदान जातं. काय युवकांना तुम्ही मंत्री म्हणून आवाहन कराल? लोकशाहीचा हा खूप मोठा उत्सव आहे. सगळ्या तरुणांनी आणि मतदार बंधूंनी याला अधिक लक्ष देणं आणि आपला हक्क बजावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. देत असताना कोण उमेदवार सक्षम आहे, काम करू शकणार आहे का, वेळ देऊ शकणार आहे का, आपले प्रश्न माहिती आहेत का आणि सुखादुःखात येणार आहे का, याच्याकडेच बघून लोक जनतेला मतदान करत असतात आणि असे जे उमेदवार आहेत तेच निश्चितपणे निवडून येऊ शकतात. अजितदादांच्या नंतर राष्ट्रवादीनं म्हणजे सभा वगैरे सगळ्याच टाळलेल्या आहेत. भाजपाचे देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री, त्यांनी देखील टाळलेले आहेत. अशा वेळेस म्हणजे काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांमध्ये गेला ज्यामुळं राष्ट्रवादीला लोक मतदान करतील असे? आमचा प्रचार संपत आला होता, 2 दिवस शिल्लक होते आणि मध्ये दुर्दैवी ती घटना घडली. त्याच्यामुळं आम्ही मोठ्या सभा घेणं किंवा मोठ्या रॅल्या काढणं, बॅनबाजा लावणं, फटाके वगैरे आम्ही टाळलं आहे. आणि दुसरं कौतुक की देवेंद्र भाऊंनी हा निर्णय खूप चांगला घेतला आहे किंवा एक माझा मित्र, माझा सहकारी आपल्यामध्ये सोडून गेला आहे आणि आपण सभा घेणं काही योग्य नाही, पण ते सभा घेत नाहीत. पण लोकांना त्याच्याबद्दल बी एक सहानुभूती निर्माण झालेली आहे आणि आमच्याही पक्षाबद्दल बरंचसं काम झालं होतं आमचं प्रचाराचं आणि दादाच्या जाण्यामुळं लोकांना एक हळहळ निर्माण झाली आहे. त्याचा पक्षाला निश्चितपणे फायदा होऊ शकतो. म्हणजे महायुती म्हणून जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन होते. महायुती म्हणून सत्ता 100% स्थापन होईल. महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.